पिढी आपल्या काँग्रेसमध्ये गेल्या, आज भाजपची उमेदवार म्हणून तुम्ही लोकांसमोर जाताय, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? भाजपच्या मध्ये माझा 4-5 दिवस प्रवेश झाला आणि प्रवेश घेऊन आता आम्ही सगळीजणं महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करतोय आणि आज खरं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेऊन आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन, रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन, माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन, इचलकरंजीच्या तमाम सगळ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन आमचा प्रचार चालू झाला आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं नाही. शहासाहेबांच्या लाडक्या बहिणींचाच आशीर्वाद या ठिकाणी आहे. विठ्ठल चरणी सगळीजण भक्तीच्या वातावरणामध्ये सहभागी झाले. रामकृष्ण हरी. महायुतीच्या किती जागा राज्यात येतील अशी आपल्याला? 100% महायुतीचे सरकार येणार. आमचं मोठं बहुमत या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी येईल. ठीक आहे. आणि आता या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवणार आहे. राहुल आवाडे निवडणूक लढवणार आहेत. काय प्रतिक्रिया आहे? कारण 4 पिढ्या आपण काँग्रेसमध्ये होतो हे सत्यच आहे. मी मागं काँग्रेस ज्यावेळी सोडली त्यावेळी सांगितलं त्याचं कारण या देशाचे सन्माननीय आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आणि ज्यांच्या हस्ते आमचा प्रवेश झाला ते आमचे नेते, देशाचे नेते, देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये 370 कलम हटलं गेलं. 35Aचा विषय संपला. या सगळ्यातनं एक सिद्ध झालं की काश्मीर भारताचा आहे. काश्मीरमध्ये एकच तिरंगा फडकायला लागला. लाल चौकात जायची हिंमत कोणाची नव्हती, तिथे तिरंगा डौलानं फडकायला लागला. हा बदल मला मनापासून आनंद वाटणारा होता, आवडणारा होता. आता त्याच पद्धतीनं प्रगती होत राहायला पाहिजे. आजसुद्धा काय बोलतात काँग्रेसचे लोक, आम्ही सत्तेत आलो तर हे 370 ह्यांनी घालवलेलं परत आणू, 35 आणू. म्हणजे काय? म्हणजे परत काश्मीर सोडू? अरे भारताचं आहे ते. काय किती सत्तेसाठी लाचार व्हायचं, याला काय तर मर्यादा पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी म्हणून आम्ही आता परत ज्वाज्वल्य राष्ट्रप्रेम नक्की या भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीने जपलं आहे. त्यासाठी अखंड भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं काम आहे, विकसित भारत या संकल्पनेवर जो विकासाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यासाठी मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो आहे. आमचं कुटुंब गेलं आणि राहुलला त्यासाठी मी त्या पक्षातनं उभं करायच्या संबंधीचा निर्णय घेतला. आता इचलकरंजीमधून उमेदवारीचे संकेत स्पष्ट मिळालेले आहेत. कशी तयारी असणार आहे? कितीचं मताधिक्य घेऊन? महाराष्ट्रामध्ये जे काय 288 मतदारसंघामध्ये उच्चांकी मतं घेऊन निवडून येणारे आमदार असतील त्या मोजक्या आमदारात आमचा राहुल असेल.